नमस्कार, न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। जेई ॲडव्हान्स आणि जेई मेन्स 2024चा निकाल लागला आहे आणि अपेक्षेप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे श्री विद्याआराधना अकॅडमी लातूर आणि नांदेडनं नेत्रदीपक यश मिळवलं आहे। पूर्वी म्हणजे अगदी 2 वर्षापूर्वी आपण पाहतो की मराठवाड्यातले विद्यार्थी हे पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये जेई मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी जायचे, परंतु श्री विद्याआराधना अकॅडमीनं आपलं नेत्रदीपक यश मिळवून जेई ॲडव्हान्स आणि मेन्सची तयारी लातूरमध्ये होऊ शकते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत श्री विद्याआराधना अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सतीश पवार सर। सर, काय सांगाल जेई ॲडव्हान्स आणि मेन्सबद्दल जो असा प्रोपोगंडा निर्माण केलेला होता किंवा याची तयारी म्हणजे यूपीएससी सारखी ही परीक्षा असते आणि त्याची तयारी खूप करावी लागते म्हणून विद्यार्थ्यांचा ओढा तिकडे होता मुंबई पुण्याकडे, आता तुम्ही हा पर्याय निर्माण केला श्री विद्याआराधना अकॅडमीच्या, कसं बघता तुम्ही या निकालाकडे आणि कसा निकाल आहे तुमचा? अगदी दुसऱ्याच वर्षी म्हणजे यावर्षी श्री विद्याआराधना अकॅडमीचं मॅथमॅटिक्स ग्रुपच्या संदर्भामधलं हे दुसरं वर्ष होतं म्हणजे आणि त्या संदर्भानं यावर्षीचं जो रिझल्ट परवा जेई ॲडव्हान्स आलेला 9 तारखेला, त्यामध्ये मला असं वाटतं की श्री विद्याआराधना अकॅडमीनं खूप अभिमानास्पद कौतुकास्पद अशा स्वरूपामधलं यश मिळवलेलं आहे। यावर्षी दुसऱ्याच वर्षी जवळपास 9 विद्यार्थी श्री विद्याआराधना अकॅडमीचे हे IIT प्रवेशासाठी पात्र ठरलेले आहेत किंवा IITमध्ये प्रवेश हे 9 विद्यार्थी मिळवू शकतात। सर्वसाधारणपणाने मिथ असं होतं की लातूरमध्ये जेई ॲडव्हान्सची तयारी होत नाही आणि मी फार पूर्वीपासनं मागच्या अनेक वर्षांपासनं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना हे आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना की तुम्हाला इथे सुद्धा त्याच दर्जाचं एज्युकेशन मिळतं आणि त्या पद्धतीचे रँक्स आपण क्रिएट करू शकतो, परंतु एक बरेचसे आपल्या परिसरामधले विद्यार्थी बाहेर कुठेतरी कोट्याला जा, हैदराबादला जा, मुंबईला जा, पुण्याला जा असं एक होतं। ते टेम्परामेंट आता हळूहळू कमी होतं आहे आणि लातूरमध्ये श्री विद्याआराधना अकॅडमीनं अगदी दुसऱ्याच वर्षी जे अतिशय कौतुकास्पद अशा स्वरूपामधलं यश मिळवलेलं आहे की 9 विद्यार्थ्यांना IIT प्रवेश हा त्या विद्यार्थ्यांचा हमखास बनतो आहे, ही यावर्षीची स्थिती आहे। तत्पूर्वी जेई मेन्स ही जेई ॲडव्हान्सची एक पहिली पायरी असते, म्हणजे मेन्स परीक्षा दिल्याच्या नंतर 12 लाख 13 लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी ही परीक्षा दिली आणि त्याच्यातले केवळ 2.5 लाख विद्यार्थी ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय झाले आणि या 2.5 लाख विद्यार्थ्यापैकी जवळपास 1,82,000 विद्यार्थ्यांनी केवळ ही जेई ॲडव्हान्स परीक्षा दिली। जेई ॲडव्हान्स ही तसं पाहिलं असता देशातली दुसऱ्या स्वरूपामधली अतिशय कठीण किंवा अवघड परीक्षा समजली जाते आणि म्हणजे त्याच्यामध्ये एक क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये एक अनिश्चितता असते किंवा स्कीम ऑफ मार्किंगमध्ये अनिश्चितता असते। बाकीच्या जवळपास सगळ्या +2 लेवलच्या जेवढ्या काही एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत त्या 3 तास किंवा 3 तास 20 मिनिटांच्या वगैरे होतात, परंतु जेई ॲडव्हान्स ही एकमेव परीक्षा अशी आहे की जी 6 तास चालते, जवळपास 6 तास ही परीक्षा चालते आणि त्यामुळं हे जे असतं एक हेक्टिक अशा स्वरूपामधलं शेड्यूल जेई ॲडव्हान्स एक्झामिनेशनच्या संदर्भामधलं असल्या कारणाने ही देशातली एक दुसरी सगळ्यात अवघड परीक्षा समजली जाते आणि लातूरमध्ये श्री विद्याआराधना अकॅडमीनं आता त्याची मुहूर्तमेढ रोवलेली आहे। येणाऱ्या कालखंडामध्ये अत्युच्च शिखरापर्यंत आपण इव्हन जसं नीट आहे, जेई मेन्स आहे किंवा CET आहे यासारख्या परीक्षांमध्ये आपण ज्या पद्धतीनं यश मिळवतो आहे अगदी तेवढ्याच अत्युच्च अशा स्वरूपामधलं यश हे ॲडव्हान्समध्ये सुद्धा आपण मिळवणार आहोत। जेई मेन्स ही 2 सत्रांमध्ये घेतली जाते, म्हणजे पहिलं सत्र जानेवारीमध्ये असतं, दुसरं एप्रिलमध्ये होतं आणि त्यामध्ये सुद्धा श्री विद्याआराधना अकॅडमीच्या जवळपास 6 विद्यार्थ्यांनी 99 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवलेलं होतं। 21 विद्यार्थ्यांनी 98 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवलेले होते। 46 विद्यार्थ्यांनी 97 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवलेले होते। 57 विद्यार्थ्यांनी 96 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवलेले होते आणि जवळपास 70 विद्यार्थ्यांनी 95 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवलेले होते। यापेक्षा कमी गुणाचे विद्यार्थी तर मी कन्सिडरच करत नाही, पण ॲटलिस्ट 95 जिथे NIT, ISQRITs किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड
टेक्निकल इन्स्टिट्यूट्स याचा जरी विचार केला तरी एवढे ते विद्यार्थी आहेत. या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी तयारी केलेली होती आणि यापैकी काही मोजक्याच विद्यार्थ्यांनी पुढं आणखी ॲडव्हान्सची तयारी केली आणि त्यामध्ये अगदी 9 विद्यार्थ्यांनी अतिशय घवघवीत अशा स्वरूपामधलं यश श्री विद्याआराधना अकॅडमीच्या मिळवलेलं आहे. एकूणच काय तर आपण पाहताय की केवळ नीटच नाही तर जेई ॲडव्हान्स आणि जेई मेन्समध्ये आता लातूर पॅटर्न सुद्धा पुढे येताना दिसतोय आणि यामध्ये नेत्रदीपक यश श्री विद्याआराधना अकॅडमीनं निर्माण केलं. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.